माझं नाव श्रीनिवास किशोर संगा। आम्ही श्री प्रतिष्ठान सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून समाजातील समाज उपयोगी कार्यक्रम आम्ही राबवत असतो। काल 13 तारखेला आमचे मित्राचे वडील ॲडमिट होते। त्यांना भेटण्यासाठी गेले असता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे। ज्या ठिकाणी पेशंट आजारी पडून चांगलं होऊन घरी जाण्यासाठी येतो, त्या ठिकाणी आलेले पेशंट डबल पद्धतीने अजून आजारी होऊन तो रिटर्न जातो। सिव्हिल हॉस्पिटलच्या प्रत्येक कोणाकोपऱ्यात तुम्ही बघत असाल तो सिव्हिल हॉस्पिटल नसून एका झोपडपट्टीसारखा कुठंतरी घाणीचं साम्राज्य पसरलेलं असं कचराकुंडी दिसत आहे। ज्या ठिकाणी गार्डन आहे, पेशंटचे नातेवाईक ज्या ठिकाणी जेवतात आराम करतात, त्या ठिकाणी तुम्ही बघत असाल तर अक्षरशः गटर तयार झालेली आहे तिथं नाल्यासारखी। आणि ए ब्लॉकच्या पाठीमागच्या साईडलाही पाणी साचलेलं आहे, तिथं मच्छरचं पूर्ण प्रमाण वाढलेलं आहे। पेशंट डबल आजारी पडतात। तसंच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये करोडो रुपयाचे मशीन्स हे आहेत, तरी देखील ते धूळ खात पडलेले आहेत। कारण इथल्या डॉक्टरांचा हलगर्जीपणा आहे। इथले आम नागरिक ज्यावेळेस त्यांची अत्यंत वाईट परिस्थिती असते, त्या लोकांनी ट्रीटमेंटसाठी सिव्हिल हॉस्पिटल इथे येतात, पण ह्या ठिकाणी यांनी जाणून बुजून ते धूळ खात पडलेला असल्या कारणाने तिथल्या सर्जनाचा टोटल दुर्लक्ष आहे। इथले नागरिक जेणेकरून प्रायव्हेटमध्ये जावं व तिथं त्यांचं ट्रीटमेंट हवं, हा यांचा उद्देश असेल। ज्यावेळेस प्रायव्हेट हॉस्पिटल चालत असतील तर मग सिव्हिल हॉस्पिटलला नागरिक काय येतात, ज्यावेळेस नागरिकांची अत्यंत वाईट परिस्थिती आहे, त्यांच्या आजच्या परिस्थितीला खाणं अवघड आहे गोरगरिबांचं। अशा लोकांना जर तुम्ही सिव्हिल हॉस्पिटलला आल्यावर शासनानं तुम्हाला अनेक करोडो रुपयांचे मशीनं दिलेत, ते का दिलेत की बाबा गोरगरिबांचा हाल होऊ नये या उद्देशानं शासनानं करोडो रुपयाचे मशीन दिलेत। ते अक्षरशः धूळ खात पडतात। हा पैसा देखील नागरिकांचाच आहे। अनेक डॉक्टर आहेत, तुम्हाला ट्रीटमेंट करायचे आहे, त्यांना सरळ सरळ उघडपणे मशीन बंद आहेत, तुम्ही बाहेर ट्रीटमेंट करा असं त्यांना सांगितलं जातं। नातेवाईकांनी जायचं तर कुठं, जबाब विचारायचं कोणाकडं? जनतेसाठी देव म्हणून त्यांच्या अडचणीसाठी उभारणारा माणूस कोण आहे, या प्रशासनाला जाब विचारलं पाहिजे। आम्ही आज संजय ठाकूर साहेबांना निवेदन दिलेलं आहे की सिव्हिल हॉस्पिटलमध्ये साचलेलं साम्राज्य हे घाणीचं ते स्वच्छ झालं पाहिजे आणि जे बंद पडलेले मशिनरी आहेत ते साहेब चालू झालं पाहिजे। नागरिकांनी असुविधा राहू नये असे आम्ही त्यांना निवेदन दिले असता त्यांनी ते मान्य केलेले आहेत। 7 दिवसाच्या आत जर ते साफसफाई करून योग्य ते व्यवस्था कारवाई लावली न लावल्यास आम्ही तीव्र प्रकारचं आंदोलन करू व उपोषण देखील करू, जेणेकरून अशा चुकीच्या कारभारामुळे समाजातील कुठल्याही नागरिकाच्या जीवास हानी पोचू नये, एवढं श्री प्रतिष्ठानचा आमचा उद्देश आहे। प्रत्येक माणूस सुरक्षित राहिला पाहिजे, बस हाच आमचा उद्देश आहे। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी हल्लाबोल भारत न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।